नमस्कार मित्रांनो, हा इकॉनॉमीचा मॅरेथॉनचा हा तिसरा पार्ट आहे आणि याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द रिमेनिंग सिलेबस कवर करणार आहे. तर मित्रांनो, पहिले दोन पार्ट असतील, ते पहिले दोन पार्ट झालेले आहेत. ते पहिले दोन पार्ट तुम्ही बघून घ्या. त्याला हजारोंच्या संख्येमध्ये व्ह्यूज आलेत आणि मी पाहिलं यूट्यूबवर की बरेच इकॉनॉमीचे मॅरेथॉन आहेत, त्याच्यामध्ये फार कमी वेळेमध्ये जास्त कव्हरेज नाही आहे. तर आपली खासियत काय मित्रांनो, तर आपली टाईम सेविंगची मशीन आहे. आपण टाईम सेव्ह करतो आहे. फालतूची एक पण गोष्ट इथं डिस्कस होत नाही आहे. ज्यांनी मागचे मॅरेथॉनचे व्हिडिओ बघितलेत, खूप छोटे छोटे व्हिडिओ टाकलेत मी 15 आणि 20 मिनटाचे, आणि आता हा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण की याच्यामधून आपल्याला मोस्ट ऑफ द कंटेंट कवर करून टाकायचं आहे. ठीक आहे. तर याचा फायदा काय होतो तुम्हाला मॅरेथॉनचा, तर विसरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुमचा फोकस राहतो. हा बेनिफिट आहे याचा. आणि कमी वेळेमध्ये खूप जास्त कव्हरेज केले. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला ना त्यांना माहिती असेल, आणि जे तुम्ही तिसऱ्या वेळेस जर इथं आला असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण किती कमी वेळेमध्ये किती जास्त कव्हरेज करतो आहे. आणि तसं यूट्यूबला आत्तापर्यंत अवेलेबलच नाही MPSCच्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे. आणि लिजंडसाठी हे रिव्हिजनचा बेस्ट प्रोग्राम आहे. लिजंड जे असतात, ज्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती असतात, बेसिक क्लिअर असते, पण काही गोष्टी फॅक्च्युअल असतात त्या विसरतात, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. त्यांनी तर हा व्हिडिओ बघायचाच आहे. ठीक आहे. आणि विसरणाऱ्या गोष्टीवर आपण फोकस करतो आहे, त्याच्यामुळं वेळ जाणार आहे माझा हे व्हिडिओ बघितल्यानंतर? डेफिनेटली नाही. 100% खात्रीशीर सांगतो, तुमचा 2 तासामध्ये जेवढा अभ्यास होणार नाही त्याच्यापेक्षा खूप जास्त अभ्यास आपण 20 मिनटामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तेवढी इफिशियन्सी आहे आपली. ठीक आहे. जर तुम्ही 10 पानं तिकडे वाचत असेल तर इथं तुमची मी 50 पानं वाचून घेतो आहे. तर कमी वेळेमध्ये खूप जास्त कव्हरेज या ठिकाणी होतं आहे. आणि जे नवीन स्टुडंट असतात त्यांना एक सिलेबसचा हवा काय यावा कमी वेळेमध्ये, त्याच्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ आहे. नो टाईमपास, आपलं वाक्यच आहे ते, नो टाईमपास. टाईमपास होणारच नाही इथं. त्याच्यामुळे तुम्ही एका ठिकाणी शांत जाऊन बसा आता, आणि जर वेळी जसं करता तसं इकॉनॉमीचे शांतपणे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करत करत ज्या फॅक्ट लक्षात ठेवायच्या त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. चला तर आपण चालू करूयात आपण पुढच्या पार्टला. आता चालू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण, हजारो लोक येत आहेत, भेटत आहेत, व्हिडिओ बघतायत, आणि काय होते की तुम्ही सबस्क्राईबच करत नाही. तर सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की त्याच्याशिवाय मला पण समजणार नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहेत, आणि मग त्याच्यानुसार मला पुढं कंटिन्यू करायचं की नाही हे तुमच्यावरूनच समजेल. मला व्हिडिओ बघताय तुम्ही हे मला समजतं आहे, आणि फक्त एक काय होतं की विसरून जात असेल बघण्याच्या नादामध्ये, तर सबस्क्राईब करा म्हणजे मला पण समजेल की मोटिवेशन येईल की पुढं की मुलांना व्हिडिओ आवडत आहेत आणि आपण हे कंटिन्यू केलं पाहिजे. तर त्याच्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता आपण चालू करूयात. टॅक्सेस. आता टॅक्सपासून चालू करणार आहे आपण. कर लावण्याचा अधिकार, आर्टिकल किती आहे? कर लावण्याचा अधिकार 265, 265 नुसार आपण कर लावण्याचा अधिकार सरकारला आहे. तर ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण टॅक्स का लावत असतो, तर सरकारला पैसा यावा, समानता यावी, लोकांमध्ये इक्वेलिटी यावी, त्यासाठी आपण टॅक्स लावत असतो. जीवनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्याला प्रमोट केलं पाहिजे. ठीक आहे. ज्या घातक गोष्टी आहेत जसे की तंबाखू वगैरे असेल त्याला आपण डिमोरलाइज करतो, दारू असेल तर त्याला डिमोरलाइज करण्याचं काम करत असतो. परत वेलफेअर असेल समाजामध्ये, आणि रिप्रेझेंटेशन, तर या गोष्टीसाठी आपण टॅक्स लावण्याचा प्रयत्न करतो, सरकार प्रयत्न करत असते. आता लॅफर जो कर्व आहे, लॅफर कर्व काय सांगतो रे तो? कर संकलन. ठीक आहे. जसं जसं तुमचं टॅक्स रिजिडिटी वाढत जाते तसं तसं काय होतं, कर संकलन एका टाईमपर्यंत वाढत जातं, म्हणजे कर संकलन वाढत जातं, आणि त्यानंतर मात्र कमी व्हायला लागतं. खूपच जर तुम्ही टॅक्स रिजिड करायला लागला तर मात्र सरकारचा पैसा कमी व्हायला चालू होतो. त्याच्यामुळं मीडियम तुम्हाला टॅक्सचं रेग्युलेशन्स असले पाहिजे. रेग्युलेशन्स हे मीडियम असले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर इंडियामध्ये टॅक्स खूप रिजिड आहेत मित्रांनो, खूप रिजिड टॅक्सेस सिस्टीम आहे. तर 2 पद्धतीचे टॅक्सेस आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्समध्ये काय होतं रे, बर्डन आणि टॅक्सचं इम्पोजिशन जे असतं, इम्पोजिशन ते एकाच माणसावर असतं. एकच हा समजा एक माणूस आहे, त्याच्यावरच हे बर्डन पण आणि इम्पोजिशन, म्हणजे टॅक्स पण आपण त्याच्यावरच आकारतो आणि बर्डन पण त्याच्यावरच असतं. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते टॅक्सेस येतात मग तुम्हाला माहिती असेल. कोणते कोणते टॅक्सेस आहेत रे? प्रोफेशनल टॅक्स आहे. ठीक आहे. प्रोफेशनल टॅक्स आहे, वेल्थ टॅक्स आहे, देणगीचा टॅक्स आहे, गुगल टॅक्स आहे, एंजल टॅक्स आहे. हे सगळे टॅक्सेस कशामध्ये येतात, तर डायरेक्ट टॅक्सेसमध्ये येतात. ठीक आहे. प्रॉपर्टी टॅक्स असेल तर हे डायरेक्ट टॅक्सेस आहेत. प्रॉपर्टीचा टॅक्स जो असेल तो डायरेक्ट टॅक्सेस आहेत. तर याच्या इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये कोणते कोणते येतात, तर हे रिग्रेसिव्ह असतात.
आता रिग्रेसिव्ह आणि प्रोग्रेसिव्हमध्ये फरक आहे, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर प्रोग्रेसिव्हमध्ये काय होतं, जसं तुमचं इन्कम वाढत जातं तसं टॅक्सेस प्रमाण वाढत जातं, टॅक्स वाढत जातो. आणि रिग्रेसिव्हमध्ये काय होतं रे, रिग्रेसिव्हमध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये हे जे गरीब असतात लोक, गरीब लोकांवर त्याचं बर्डन वाढत जातं. म्हणजे हा टॅक्स पेअरला, म्हणजे जो टॅक्स देणार आहे, जो श्रीमंत होतोय, श्रीमंत माणूस जो होतोय त्याच्यासाठी हा धोका आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे. आणि रिग्रेसिव्ह टॅक्स हा सामान्य माणसाला धोका आहे, सामान्य माणसाला धोका आहे रिग्रेसिव्ह टॅक्सेशन. तर इनडायरेक्ट टॅक्सेस, त्याच्यामध्ये GST आपल्याला माहिती आहे, हा इनडायरेक्ट टॅक्सेस आहे. तर याचं रिग्रेसिव्ह नेचर आहे, तो जर वाढत गेला तर सामान्य माणसांवर परिणाम होतो, ठीक आहे. आणि त्याचं इम्पोजिशन जरी एका होत असलं तरी पण त्याचं बर्डन मात्र सामान्य माणसावर येते मित्रांनो, सामान्य. त्याच्यामुळं हा फार डेंजर टॅक्स असतो इनडायरेक्ट टॅक्स. तर लक्षात ठेवा, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स जर प्रश्न आला तर चुकायला कामा नाही, ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण इन्कम टॅक्सचा जो ॲक्ट आहे, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्समध्ये काय काय गोष्टी येतात, तर इन्कम टॅक्समध्ये केंद्रसूचीचा हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पर्सन येतं, अनडिवायडेड फॅमिली येतात, ठीक आहे. तर भागीदारी वाले जे असतात, ठीक आहे, जे पार्टनरशिप वगैरे ते पण गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. कॉर्पोरेट कंपनीज असतील, आर्टिफिशियल पर्सन एखादा जर असेल, समजा यूट्यूब वगैरे असेल किंवा ज्युडिशियरी असेल, तर ज्युडिशियल पर्सन जर असेल तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. इन्कम टॅक्स कोणावर लादणार, तर ही माणसं त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. आता इन्कम टॅक्स जो ॲक्ट आहे 1961चा, महावीर त्यागी त्यांच्या रिकमेंडेशननुसार आलेला होता, ठीक आहे. तर 1958ला ही कमिटी आली होती, महावीर त्यागींनी सजेस्ट केलं होतं. आणि इन्कम टॅक्स ॲक्ट हा 1961ला आलेला आहे. डेट फार इम्पॉर्टंट आहे, डेट लक्षात ठेवा, डेट विसरू नका. प्रगतशील टॅक्स रिजिडिटी, प्रगतशील देश जे असतात आपले, जे डेव्हलपिंग कंट्री जे असतात, डेव्हलपिंग कंट्रीज जसं की इंडिया, त्याच्यामध्ये टॅक्स रिजिडिटी खूप जास्त आहे. आपण बघितले टॅक्स रिजिड आहेत आपल्याकडं, त्याच्यामुळं काय होतं, टॅक्सचं संकलन होत नाही एवढं, ठीक आहे. तर टॅक्स रिजिडिटी नसली पाहिजे, एक फ्लेक्झिबिलिटी असं पाहिजे की सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे त्याचा, सर्वसामान्यांना पण फायदा झाला पाहिजे आणि कॉर्पोरेटवाल्यांना पण फायदा झाला पाहिजे. जर फ्लेक्झिबिलिटी असेल तर काय होतं की टॅक्सचं संकलन पण वाढत असते मित्रांनो, ठीक आहे. तर आता कॉर्पोरेट टॅक्स काय आहे तरी, कॉर्पोरेट टॅक्स, तर कॉर्पोरेट टॅक्स फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तर हा प्रॉफिटवर आकारला जातो, प्रॉफिटवर आकारला जातो. कोण आकारतं रे, केंद्र आकारतं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय रे, कशावर आकारला जातो, प्रॉफिटवर आकारला जातो. कोणत्या ॲक्टनं हा कॉर्पोरेट टॅक्स आलेला आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की 400 कोटीपेक्षा जर जास्त तुमचं प्रॉफिट असेल तर तुम्हाला 30% असतो, आणि 400 कोटीपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 25% टॅक्स असतो. जास्त असेल तर 30%, कमी असेल तर 25%. दोन फॅक्ट महत्त्वाचे आहेत, विसरायच्या नाहीत. हा प्रोपोर्शनल टॅक्स आहे, हा रिग्रेसिव्ह पण नाही आणि प्रोग्रेसिव्ह पण नाही. आता प्रोपोर्शनल म्हणजे काय रे, प्रोपोर्शनल म्हणजे काय, अकॉर्डिंग टू इन्कम तुमच्या ते प्रोपोर्शनल राहत असतो, तो कायम सेमच राहत असतो. किती इन्कम असू दे तुमचं तेवढाच राहत असतो तो. समजा आता 25% तर 25%च राहणार, 30% तर 30%च राहणार. हा प्रोपोर्शनल आहे. प्रोग्रेसिव्हमध्ये कसं होतं, इन्कम वाढले की टॅक्स वाढत जातो. रिग्रेसिव्हमध्ये काय आहे, तर सामान्य जनतेवर टॅक्स लादला, म्हणजे कॅस्केडिंग जो इफेक्ट आहे त्याचा शेवटच्या माणसावर खूप जास्त परिणाम होत होता याचा, रिग्रेसिव्ह टॅक्सेशन. हा प्रोग्रेसिव्ह पण नाही, रिग्रेसिव्ह पण नाही आहे. कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो प्रोग्रेसिव्ह पण नाही आणि रिग्रेसिव्ह पण नाही, मग काय आहे रे, प्रपोर्शनल आहे. हा प्रश्न येतो, ठीक आहे. त्यानंतर वेल टॅक्स 1957चा वेल टॅक्स. तर 1956ला कोणती कमिटी आली होती, निकोलसन कोल्डा यांनी सजेस्ट केलेला होता. तर संपत्ती टॅक्स आहे तो 1% होता आणि 2017मध्ये तो बंद झालेला आहे. संपत्ती टॅक्स जर आता चालू आहे असं जर विचारलं तर नाही म्हणायचं, बंद झाला तो संपत्ती टॅक्स. त्यानंतर धनकर, देणगी टॅक्स असेल, गिफ्ट, हा पण बंद झालेला आहे. आणि भांडवली लाभ कर, ठीक आहे. तर कॅपिटल गेन्स टॅक्स, याला काय म्हणतात, कॅपिटल गेन्स टॅक्स, हा पण एक टॅक्स आहे. बघा आता संपत्ती आणि मालमत्ता हा जो असतो तो बंद केलेला आहे. मालमत्तेचा जो आहे तो आपण बंद करून टाकला आहे. संपत्तीचा जो तो अजून वेल टॅक्स तो चालू आहे, ठीक आहे. वंश परंपरेसाठी कोणता आहे, मालमत्ता कर आहे. तर आता यानंतर व्यवसाय कर पण आहे, व्यवसाय कर पण आहे. तर व्यवसाय कर हा राज्य सरकार लावते, व्यवसाय कर महाराष्ट्रानं लावलेला आहे. तर बघा याच्यामध्ये काय झालं की 14वं जे फायनान्स कमिशन होतं त्यांनी ते काय करायला लावले, 1200 रुपये पर इयर करायला लावले.
पण सध्याच्या कंडिशनला तो किती 2500 रुपये पर इयर आहे व्यवसाय कर. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राबद्दल माहिती आहे बरं काही. तर महाराष्ट्रामध्ये 2500 रुपये प्रत्येक वर्षाला. आणि फायनान्स कमिशननं काय सांगितलं हे 1200, पण ते आपण मान्य केले का नाही, अजून आपण ते मान्य केलेलं नाही. ठीक आहे. हे गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर जॉन मताई यांनी काय म्हणलं होतं, आणि राज मन्नार जे आहेत ते तुम्हाला माहिती असेल, राज मन्नार, तर यांचं काय मत होतं की तुम्ही काय करा, या शेतीवर कर आकारला पाहिजे. शेतीवर कर आकारला पाहिजे. आपली जी शेती आहे शेतीवर कर तुम्ही आकारला पाहिजे. का रे शेतीवर कर आकारला पाहिजे? तर जे जास्त इन्कमवाले लोक आहेत, शेतकरी आहेत, त्यांचा ते टॅक्समधून बाहेर पडत आहेत. तर त्यांना सूट भेटायला लागली खूप जास्त. तर ते तसं नाही झालं पाहिजे. जॉन मथाई आणि राज मन्नार 1971-72ला ते काय म्हणले, शेतीवर कर आकारला पाहिजे. ठीक आहे. हा खूप डिबेटचा मुद्दा आहे, शेतीवर कर आकारला पाहिजे का नाही. मला तर वाटतं वैयक्तिक शेतीवर कर आकारला पाहिजे. पण का रे? कारण की गरिबांवर तर आकारला जाणार नाही, गरिबांवर नाही आकारला जाणार. मग कोणावर आकारला जाणार आहे? हा श्रीमंत लोकांवरच आकारला जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कॅपिटलिस्ट लोक आहेत त्यांच्या खूप साऱ्या जमिनी आहेत, आणि ते काय करतात, शेतीवरून उत्पन्न दाखवतात. आणि शेतीवरून उत्पन्न दाखवलं की काय होतं, मग त्यांना टॅक्स इवेड करतात टॅक्स. मग ते पळवाटा शोधतायत त्याच्यातून. मग त्या पळवाटा शोधल्या नाही पाहिजे, त्यासाठी शेतीवर टॅक्स हा लावलाच पाहिजे. तर त्यानंतर राज्य सरकार कोणते टॅक्स लावत असते, इक्विलायझेशन लेवी असेल, गुगल टॅक्स, गाफा टॅक्स, अशा प्रकारचे टॅक्स लावत असते. परत ॲडव्हर्टाइजमेंटचा जो टॅक्स असतो, ॲडव्हर्टाइजमेंटचा जो टॅक्स आहे तो पण कोण लावते? राज्य सरकार लावत असते. ठीक आहे. तर यानंतर बघा DTC 2000 डायरेक्ट टॅक्स कोड, याला काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स कोड, हा 2010मध्ये आला होता. तर हे अजून काही पास झालेलं नाही. सगळे टॅक्स एकत्र करायचं आपलं नियोजन आहे, पण खूप क्रिटिकल आहे मित्रांनो. सगळे टॅक्स करणं डिफिकल्ट आहे. एकच करून टाकायचं आहे आणि एकच टॅक्स लावायचं आहे. सगळे टॅक्स तुमचे डायरेक्ट इनडायरेक्ट जे काय असेल ते असेल, आणि सगळ्यांचं एकत्रीकरण करून एकच टॅक्स इथं लावायचा आहे. तर हा डायरेक्ट टॅक्स कोड आहे. त्यानंतर 2016ला GST आला. GSTबद्दल मुद्दा चालू झाला आता, फार महत्त्वाचा आहे. GSTवर व्यवस्थित लक्ष द्या. तर GSTचा जो टॅक्स आहे तो 2016ला आला, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र 1 जुलै 2017ला चालू झालेलं आहे. फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे, 1 जुलै 2017. तर या ठिकाणी 101वी घटना दुरुस्ती आली होती. बिलचं 15वं बिल होतं पहिल्यांदा. ठीक आहे. आणि नंतर 115वं बिल होतं. 115वं बिल होतं ते काही पास झालं नाही, आणि या 122वं बिल पास झालेलं आहे. आता दबदबा परिणाम असतो याचा. दबदबा परिणाम म्हणजे काय होतं रे, लादला एकावर जातो, आणि काय होतं, परिणाम कोणावर होतो? सामान्य माणसावर परिणाम होत असतो. तर जगामध्ये पहिल्यांदा फ्रान्सनं लावला होता हा, आणि अमेरिकेनं अजूनपर्यंत लावलेला नाही. अमेरिकेकडे अजून हा टॅक्स नाही आहे. 150पेक्षा जास्त देशांमध्ये लावतात, ही त्याची खासियत आहे. अमेरिकेमध्ये नाही आहे हा. ठीक आहे. तर हे GSTबद्दलच्या बेसिक गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवा. ठीक आहे. 150पेक्षा जास्त देशांमध्ये लावला जातो. दबदबा परिणाम आहे. परत 115वं बिल होतं, पण 122वं नंतर बिल आलं, त्यानं तो पास झालं. 101वी घटना दुरुस्ती आहे. 101वी घटना दुरुस्ती आहे. डेट महत्त्वाची यायची, आणि कधी आला हे पण महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये 17 टॅक्स आपण मिक्स केले होते, मर्ज केले होते, ते बघणार आहे आपण पुढे डिटेलमध्ये. ठीक आहे. तर आता एक छोटीशी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. काय होतं माहिती आहे का, जर इनडायरेक्ट टॅक्सेस वाढवले, असा एक प्रश्न येतो की इनडायरेक्ट टॅक्सेस वाढवले तर काय होईल, तर इन्फ्लेशन वाढेल की कमी होईल. तर इन्फ्लेशन हे इनडायरेक्ट टॅक्सेस वाढवले की, समजा GST वाढवला की तुमचा जो महागाई आहे ती महागाई काय होत असते, वाढत असते. आणि डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय होतं, वाढवले की इन्फ्लेशन कमी होतं. कारण का रे, डायरेक्ट टॅक्सेसमध्ये खिशातून पैसा जातो आहे सरकारला, पैसा सरकारकडे गेला खिशातून लोकांच्या, त्यामुळे इन्फ्लेशन कमी होतं. डिमांडच कमी होणार इथं, आणि डिमांड कमी झाली, तुम्हाला माहिती आहे काय होतं रे, किमती कमी होतात. किमती कमी झाल्या की काय होणार, इन्फ्लेशन कमी होणार. ठीक आहे. हा साचा तुमच्या लक्षात आला पाहिजे. टॅक्सचं आणि इन्फ्लेशनचं रिलेशन प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं प्रत्येक गोष्टीचं आणि इन्फ्लेशनचं रिलेशन बघायचं आहे. चला पुढं. यानंतर आता आपण बघूया GSTमध्ये किती टॅक्सेस होते रे. GSTमध्ये किती टॅक्सेस इन्क्लूड झालेले आहे. GSTमध्ये 17 टॅक्सेस मर्ज झालेत. 17 टॅक्सेस.
कोणते आहेत मग? आता प्रत्येकाची नावं तुम्हाला पाठच करायचे आहेत, पाठ ठेवा. तर कोणते कोणते आहेत? स्टेटचे 9 होते आणि सेंटरचे 8 होते. 9 + 8 17, टोटल 17. तर याच्यामध्ये बघा, राज्य उत्पादन आहे, राज्य उत्पादन कर, राज्य विक्री कर, मनोरंजन कर, अधिकार, लक्झरी टॅक्स असेल, उपकर, जुगार आणि जकात. हे जे आहेत हे 9 टॅक्स स्टेटचे GSTमध्ये मर्ज झालेत. राज्य उत्पादन, राज्य विक्री, मनोरंजन, ठीक आहे, अधिकार, लक्झरी, उपकर, जुगार आणि जकात, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सेंटरचे कोणते आहेत रे? प्रोडक्शन टॅक्स, सेल्स टॅक्स, CVD, SAD, सौंदर्य, सर्व्हिस, अधिभार आणि उपकर. हे सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या आहेत. कशामध्ये? GSTमध्ये. एक ब्रॉड आयडिया म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी पाठ ठेवायच्या आहेत. कारण की कधी जर समजा आले की कोणते टॅक्स स्टेटचे होते आणि कोणते टॅक्स हे सेंटरचे होते, तर तिथं तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे. त्यानंतर विजय केळकर कमिटी आली 2013ला. त्यांनी FRBMची शिफारस केली होती. आणि विजय केळकर हा पहिला माणूस आहे की ज्यानं GSTची शिफारस केली आहे. फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे. पहिला भारतीय व्यक्ती ज्यानं GSTची शिफारस केली. आता 12वा वित्त आयोग 2005 ते 10 त्यांनी काय म्हणलं होतं? श्रीरंगराजन होते. त्यांनी काय म्हणलं होतं? 20% GST लावा तुम्ही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय करा? 20% GST लावा आणि काय करा? 12% सेंटरला द्या आणि 8% मात्र राज्यांना द्या. म्हणजे त्यांनी काय म्हणले रे? 12% सेंटरला आणि 8% राज्यांना, टोटल 20% लावा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं? सेंटरला खूप जास्त वाटा झाला. आता प्रश्न तुम्हाला कसा येईल? प्रश्न येईल की पहिल्यांदा GST शिफारस कोणी केली? विजय केळकर. खतम, विजय केळकर. दुसरा प्रश्न काय येईल की श्रीरंगराजन जे होते 12वा वित्त आयोगाचे जे अध्यक्ष होते, त्यांनी काय केलं? GST लावा म्हणले. किती टक्के लावा म्हणले? हा दुसरा प्रश्न. 20% लावा. सेंटरला जास्त द्या म्हणले का स्टेटला जास्त द्या म्हणले? सेंटरला जास्त द्या म्हणले. किती द्या म्हणले? 12%, 8%. असे हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतात. आणि हा फालतूचा कंटेंट याच्यामध्ये एकतर आहे का रे? डायरेक्ट मुद्दा, इम्पॉर्टंट पॉईंट, सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. परत 13वा वित्त आयोगाला विजय केळकर होते. आता मी कसं लक्षात ठेवलं होतं? 13 रुपयाला 1 डझन केळी मिळतात असं लक्षात ठेवलं होतं मी. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता 13 रुपयाला 1 डझन केळी मिळतात. तर ते किती म्हणले लावा? 12% लावा म्हणले होते. 1 डझन केळी म्हणजे किती असतात? 12 असतात. तर 12% GST लावा म्हणले होते. त्याच्यामध्ये केंद्राला 5% द्या म्हणले आणि 60% मात्र स्टेटला द्या म्हणले. ठीक आहे. सेंटर ह्याच्यामध्ये कमी आहे, सेंटरला कमी द्या म्हणले आणि स्टेटला जास्त द्या म्हणले. हा महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का, हे लक्षात ठेवा. त्यानंतर UPA गव्हर्नमेंट आलं. UPA गव्हर्नमेंटनं काय केलं? 115वं जे बिल आहे ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल मांडलं. आणि NDA सरकार आहे त्यांनी 122वं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल मांडलं 2016ला. ठीक आहे. पहिलं GSTच्या बाबतीत चालले आहे, GSTच्या बाबतीत चालले आहे. नाहीतर तुम्ही महत्त्वाचा मुद्दा विसरून जाचाल. GSTच्या बाबतीत चालले आहे. GSTचा जो ॲक्ट आला तो. तर आसाम गव्हर्नमेंट पहिलं होतं जिथं BJPचं गव्हर्नमेंट होतं आणि त्यांनी पहिल्यांदा GST लागू केलं. आणि बिहार नॉन BJP गव्हर्नमेंट होतं ज्यानं पहिल्यांदा लागू केलं. ओव्हरऑल म्हणलं तर बिहार दुसरं आणि नॉन BJP स्टेट म्हणलं तर बिहार पहिलं, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? तर 279 GST काउन्सिलचं आर्टिकल आहे 279. ठीक आहे. 280 काय आर्टिकल आहे रे? सांगा बरं. 280 कमेंटमध्ये सांगा 280 आर्टिकल काय आहे ते. ठीक आहे. तर अध्यक्ष फायनान्स मिनिस्टर असतात GST काउन्सिलचे. आपण ही ए म्हणजे काय असते? अमेंडमेंट असते ना 279. तर 279A अमेंडमेंट GST काउन्सिल आलेले आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष फायनान्स मिनिस्टर असतात. सदस्य कोण असतात? फायनान्स मिनिस्टर स्टेटचे जे असतात ते. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतात. ठीक आहे. आणि ते रोटेशननं उपाध्यक्ष बदलत असतात. रोटेशननं त्यांचं सायकलनुसार चालू असते. ठीक आहे. त्यानंतर बघा याचा निर्णय जो आहे तो कसा होत असतो रे? 75% वोटिंग म्हणजे 3/4 मेजॉरिटी लागते. तुम्हाला एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर 3/4 मेजॉरिटी लागते, तर तो निर्णय होत असतो निर्णय घेण्यासाठी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा गोष्टी. ह्याच्यामध्ये स्टेटला 2/3 रिप्रेझेंटेशन आहे आणि सेंटरला किती आहे रे? 1/3 आहे. म्हणजे स्टेटची कन्सेंट घेतल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि सेंटर आणि स्टेटचं कन्सेन्सस झाल्याशिवाय निर्णय होऊ शकत नाही, कारण इथं 3/4 तयारच होत नाही या दोघांची बेरीज झाल्याशिवाय. हे लक्षात ठेवा, फार कळीचा मुद्दा आहे. तर तुम्ही याच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता का असा प्रश्न जर आला तर नाही म्हणायचं. GST हा डेस्टिनेशन टॅक्स आहे, ठीक आहे. त्यानंतर 18% GST आहे आपल्याकडे, CGST 9%, SGST 9%. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ओके. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न काय आहे, तर GST मध्ये कोण कोण येत नाही, कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होत नाहीत. पेट्रोल आहे, डिझेल आहे, विमानाचं जे इंधन असतं त्या गोष्टी इन्क्लूड होत नाही. पेट्रोल, डिझेल, विमानाचं इंधन, ठीक आहे, आणि कस्टम, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाहीत. तर केंद्र जे आहे, केंद्र हे पेट्रोल, डिझेल आणि विमानाचे इंधन याच्यावर टॅक्स लावत असते. आणि राज्य काय करते रे, दारू, गांजा, अफू आणि मादक पदार्थ याच्यावर स्टेट टॅक्स लावत असते. ते GST मध्ये इन्क्लूड होतं का, नाही होत, GST मध्ये इन्क्लूड होत नाही. तंबाखूवर काय रे, तंबाखूवर सेंटर प्लस स्टेट दोन्ही मिळून टॅक्स लावत असतात. तंबाखू महत्त्वाचा मुद्दा आहे, तंबाखू बरं का. तंबाखू आता इथं तर काय होतं माहिती आहे का, बरेच जण तंबाखू खात असतात पण त्यांना माहितीच नसते सेंटरने टॅक्स लावला आहे का स्टेटने टॅक्स लावला आहे. तर लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती असेल, बरेच जण स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी पण आता या मार्गावर खूप निघालेले दिसतात. तंबाखू सेवन तसं करत जाऊ नका, घातक आहे, ठीक आहे. तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कसं आहे रे, आपलं रेव्हेन्यू कसं मिळतं, तर स्टेटची जी GST आहे त्याच्यातून आपल्याला सगळ्यात जास्त पैसा येतो. किती येतो, तर 155,000 कोटीचा पैसा येतो. त्यानंतर विक्री करातून पैसा येतो, 65,000 कोटी आपल्याला विक्री करातून येतात. आणि स्टॅम्प जे स्टॅम्पमधून आपल्याला 50,000 कोटी येतात. हे सिक्वेन्सनं तुम्हाला विचारू शकतात. स्टेट GST, विक्री कर आणि स्टॅम्प. त्यानंतर उत्पादन कर, वीज आणि वाहन, ह्या गोष्टी आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण आता फायनान्स कमिशनबद्दल बघूयात. प्रेसिडेंटला वाटलं तर तो फायनान्स कमिशन गठीत करत असतो. फायनान्स कमिशनचं आर्टिकल काय रे, काय सांगा कमेंटमध्ये, एकदम सिम्पल आहे. तर ठीक आहे, तर हे कंपल्सरी नाही आहे, प्रेसिडेंटवर कंपल्सरी नाही. तर तुम्हाला वाटेल की जर 5 वर्षाला तुम्हाला फायनान्स कमिशन हे काय करायचं असतं गठीत करायचं असते. तर हे गठीत करणं त्याला प्रेसिडेंटला कंपल्सरी नाही. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तर आता प्रश्न अजून काय येतो की कोण आहेत फायनान्स कमिशनचे अध्यक्ष, पहिले कोण होते, तर KC नियोगी होते, तुम्हाला माहिती आहे पहिले, ठीक आहे. दुसरे होते संतानम, ठीक आहे, तिसरे कोण होते तुम्ही सांगा. चौथे राजमन्नार होते. आणि महावीर त्यागी 5वे होते. हे सगळे लक्षात ठेवा. आता 8वे कोण होते, चव्हाण होते, 8वे, ठीक आहे. तर त्यानंतर फायनान्स कमिशन सध्याचं 15वं फायनान्स कमिशन, ठीक आहे. तर किती % सेंटरनं स्टेटला वाटा द्यायचा आहे, तर 41% द्यायचा आहे. आणि 14वे फायनान्स कमिशननं किती सांगितलं होतं रे, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. 14व्या फायनान्स कमिशननं 42% सांगितलं होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये 1% हे जम्मू काश्मीरला पण ठेवलं होतं राखीव. हे लक्षात ठेवा. 41% सांगितलं की सेंटरनं स्टेटला वाटा द्यायचा आहे. त्याच्यामध्ये डिवायडेशन कसं आहे रे, डिवायडेशन, तर याच्यामध्ये काय आहे, तर पॉप्युलेशनला आपण 15% दिलेलं आहे वेटेज. पॉप्युलेशनला 15% एरियाला दिलेला आहे. 12.5% पॉप्युलेशन कंट्रोल मेजर जे घेतलेत, ज्या राज्यांनी पॉप्युलेशन कमी करण्यासाठी प्रयत्न केलेत, तर त्यांच्यासाठी आहे. 10% फॉरेस्ट रिकवर आणि 2.5% टॅक्स रिफॉर्म, ज्यानं टॅक्समध्ये रिफॉर्म केलेत अशांसाठी 2.5%. तर याचं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की 100% होते. तर 45% सगळ्यात जास्त कशाला आहे, पर कॅपिटा इन्कमला आहे वेटेज, ठीक आहे. 45% पर कॅपिटा इन्कम, 15% पॉप्युलेशन, 15% एरिया, 12.5% पॉप्युलेशन कंट्रोल, 10% फॉरेस्ट आणि 2.5% टॅक्स रिफॉर्म. आता अजून एक प्रश्न येतो की सगळ्यात जास्त पैसा कोणाला जातो, तर UPला जातो. UP, बिहार या 2 राज्यांना जातो. सगळ्यात कमी गोव्याला जातो, ठीक आहे. तर आता इथं टॅक्स टॉपिक आपला हा फिनिश झालेला आहे, ठीक आहे. इथपर्यंतच महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाठ ठेवायचे आहेत. याच्यामध्ये काय दुसरा तुम्हाला ऑप्शन नाही आहे. त्यानंतर आता आपण पुढचा टॉपिक चालू करूयात, ठीक आहे. तर सहकारी बँका त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी बँका येतात.
आपल्याला वेळ घालवायचा नाही मित्रांनो. तुमचा इथं टाईमपास करून घेण्यासाठी मी इथं आलेलो नाही. तुमचा वेळ वाचवायचा आहे म्हणूनच आपण इथं आहे. तर सहकारी बँका आणि तुम्ही सुद्धा टिकून राहायचं शेवटपर्यंत. शांत डोक्याने ऐकत राहा. एकाच ठिकाणी शांत जावा आणि जास्त वेळ नाही चालत. फार कमी वेळेमध्ये खूप जास्त कंटेंट देतो आहे मी तुम्हाला आणि तो लक्षात ठेवायचा, तुम्हाला ग्रास्प करायचा आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला असं होणार आहे का रे, डायरेक्ट मुद्द्याला कोण हात घालते का? नाही. फार इकडलं तिकडलं फिरवत बसत ते मग ते सांगणार तुम्हाला, त्यांच्या क्लासची एखादी ॲडव्हर्टाईजमेंट करणार. तर इथं तसं नाही आहे. मुद्द्याला हात घालणार आहे डायरेक्ट आपण सहकारी. म्हणजे काय होतं की तुमचा वेळ वाचला पाहिजे. जरी समजा उद्या पेपर असेल तरी पण या व्हिडिओला तुम्ही इथं येऊन ऐकलं पाहिजे. तेवढा ट्रस्ट तुम्ही माझ्यावर ठेवलेला असला पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे ना, इथं टाईमपास नाही आहे, इथं डायरेक्टली कंटेंट आहे. तर कंटेंट तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि तेच पेपरमध्ये येणार आहे. बाकी स्ट्रॅटर्जी वगैरे ते नंतरच्या गोष्टी असतात. त्याच्यासाठी वगैरे व्ह्यूज वाढवायचे वगैरे ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. ठीक आहे. तर आता फोकस द्या. इथंपर्यंत आला आहे तुम्ही तर तुम्ही सिरियस आहात आणि ऐकताय. डेफिनेटली 100% तुम्हाला फायदा होईल याचा. इकॉनॉमीमध्ये स्कोर बूस्ट होणार आहे. तर सहकारी बँका बघा. सहकारी बँकामध्ये कोण येतं रे? ग्रामीण बँक असतात आणि शहरी बँक असतात. अर्बन बँक जास्त आहे तर ती एक असते. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असते आणि ग्रामीणच्या असतात त्या शॉर्ट टर्ममध्ये आणि लाँग टर्ममध्ये दोन आहेत त्याच्यामध्ये. तर त्या प्रायमरी क्रेडिट सोसायटी ज्या असतात तर त्या पतसंस्था असतात. तर त्यांना बँका म्हणून आपण गिनत नाही आहे, पतसंस्था म्हणून. ठीक आहे. आणि डिस्ट्रिक्ट जे असतात त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट बँक असतात तर त्या UPमध्ये सगळ्यात जास्त आहेत. ठीक आहे. आणि स्टेटची पण कोऑपरेटिव्ह बँक असते. असं डिवायडेशन आहे, प्रायमरी, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट. तर पब्लिक, तर बघा या ठिकाणी खूप छोटा टॉपिक आहे हा, जे सहकारी बँक आहेत त्या लक्षात ठेवा. फक्त त्याच्या आधी एक सुरुवात जी महत्त्वाची आहे ती सहकारी कायदा आला होता. कॉर्पोरेटचा जो कायदा आहे तो 1904ला आला होता. इडवर्ड कमिशन आलं होतं 1904ला. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये सहकारी कायदा आलेला होता. आणि 1912ला सेकंड लॉ आला जो बिगर पतसंस्था होत्या त्याच्यासाठी होता. ठीक आहे. तर हे ओरिजिन कुठं आहे याच्यावर जर क्वेश्चन आला तर चुकायला नको. 1904 सहकारी कायदा, इडवर्ड कमिशन पण लक्षात ठेवा, इडवर्ड. ठीक आहे. त्यानंतर आता आपण महत्त्वाच्या गोष्टी बघू. प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. ठीक आहे. तर या सेकंड शेड्यूलमध्ये नसतात. प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी ज्या असतात त्या सेकंड शेड्यूलमध्ये नाही. आणि त्या लाँग टर्म लोन पण देत नाहीत. लाँग टर्म लोन देतात. मग कोणते लोन देतात? मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म लोन देत असतात. ठीक आहे. तर लाँग टर्म लोन देणाऱ्या कोणत्या संस्था आहेत रे? प्राथमिक राज्य. याच्यामध्ये बघा 2003पर्यंत भूविकास बँक होती. ठीक आहे. ती काय करत होती? लाँग टर्म लोन देत असायची. ठीक आहे. त्यानंतर बघूयात डिस्ट्रिक्ट आणि स्टेट ज्या बँक आहेत त्या सेकंड शेड्यूलमध्ये आहेत. आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी जी आहे ती सेकंड शेड्यूलमध्ये नाही. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सेकंड शेड्यूलमध्ये काय नाही? प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी नाही. डिस्ट्रिक्ट आणि स्टेट बँक मात्र आहेत. राज्य सहकारी बँका ज्या असतात त्या रेग्युलेशन कोण करतं? त्याचं नाबार्ड करत असते. गव्हर्नमेंट करत नाही किंवा RBI करत नाही. कोण करतं रे रेग्युलेशन? नाबार्ड. राज्य सहकारी बँकांचं रेग्युलेशन कोण करते? नाबार्ड. मात्र फायनान्स कोण प्रोव्हाइड करते? हा जर प्रश्न आला तर फायनान्सेस मात्र RBI करत असते राज्य सहकारी बँकांना. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं जर असं झालं की RBI फायनान्स प्रोव्हाइड करतो पण रेग्युलेशनचं काम मात्र नाबार्ड करते. ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण महाराष्ट्रामध्ये 34 डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. ठीक आहे. 34 आहेत. 34. आपल्याकडे जिल्ह्यापेक्षा बँका थोड्या कमी आहेत. नचिकेत मोर कमिटी आहे, त्यांनी काय म्हणलं होतं 2013ला? स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक ह्या तुम्ही काय करा? तयार करा. यांच्या रिकमेंडेशननं स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक आलेल्या आहे. कोणाची कमिटी? नचिकेत मोर कमिटी. ठीक आहे. आता स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक ह्या दोन्ही 2016 आले आहेत. लक्षात ठेवायला सोपं झालं तुम्हाला. दोन्ही 2016 आले आहेत. ठीक आहे. तर आता काय होईल की याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला. तर दोन्ही कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवायचं आहे. मला सांगा, स्मॉल फायनान्स बँक आहे तर तिला भांडवल किती लागतं? 100 कोटी लागतं. दोन्हींना पण 100 कोटी लागतं. आता पेमेंट बँक आहे ती पहिली एअरटेलनं काढलेली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर याचं स्मॉल फायनान्स बँकला नियम काय तर 25% शाखा जिथं अजून काही सुविधा नाही आहेत
अशा ठिकाणी आपण हे करत असतो. 25% शाखा काढावे लागतात, त्यांना मस्ट आहे, मस्ट. कुठं ज्या ठिकाणी अजून शाखा नाहीत. आणि 75% जे तुमचं लेंडिंग आहे, लेंडिंग ते PSL ला जातं. आपण बघितलं होतं का मागच्या लेक्चरमध्ये? जर मागचं लेक्चर बघितलं नसेल तर डेफिनेटली बघा तुम्ही. फार 15 ते 20 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत, जास्त नाही, टाईमपास केलेलाच नाही तिथं पण. तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे तो 75% ठेवायचा असतो पेमेंट बँकला. आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे 75% कशाला आहे? स्मॉल फायनान्स बँकला. म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय रे? जे विकर सेक्शन आहेत त्यांना तुम्ही लोन द्यायचं. 75% जेवढं तुम्ही जे लोन देणार आहे तेवढं सगळं, कारण तुम्हाला आणलंच याच्यासाठी की तुम्ही विकर सेक्शनला लोन प्रोव्हाइड केलं पाहिजे, बरोबर? तर हे लक्षात ठेवा. आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो पेमेंट बँकांना 75%. त्या लोन देऊ शकत नाहीत पेमेंट बँक, हे लक्षात ठेवा. आता स्मॉल फायनान्स बँक लोन देऊ शकतात का रे? डेफिनेटली देऊ शकतात. आणि पेमेंट बँक देऊ शकतात का रे? नाही. क्रेडिट कार्ड देऊ शकतात का रे? क्रेडिट कार्ड म्हणजे काय असते? लोनच असते ना, मग ते कसं काय देऊ शकतात? नाही देणार ते. पेमेंट बँक क्रेडिट कार्ड पण देऊ शकत नाही. पण काय देऊ? डेबिट कार्ड देऊ शकतात का रे? हो, डेफिनेटली देऊ शकतात. पैसा काढायचा आहे ना, पैसा काढायचा आहे, त्यामुळं पेमेंट बँके डेबिट कार्ड देऊ शकतात. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इकडं मात्र कसं आहे रे? इकडं कसं आहे? इकडं तुम्ही क्रेडिट कार्ड पण देणार, लोन पण देणार, डेबिट कार्ड पण देणार. स्मॉल फायनान्स बँकला आपल्या नॉर्मल बँकेसारखंच फंक्शनिंग करणार आहे. आता इकडं डिपॉझिट तुम्ही किती पण ठेवू शकता. कर्ज मात्र तुम्ही 25 लाखापेक्षा कमी द्यावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. कर्ज का रे कमी देणार तुम्ही? कर्ज का कमी देणार? कारण की लक्षात घ्या, हे आपण विकर सेक्शनलाच त्यांच्यासाठीच ही स्मॉल फायनान्स बँक आणली ना. मग 25 लाखापेक्षा जास्त कर्ज कोण घेतं? जे मोठी माणसं आहेत ते घेतात. त्यांच्यासाठी आपल्याला ही बँकच आणली नाही आपण. तर ही पेमेंट बँक लक्षात ठेवा. पेमेंट बँकेमध्ये तुम्हाला मॅक्सिमम डिपॉझिटची लिमिट आता 2 लाख, आधी 1 लाख होती, आता ती 2 लाख झालेली आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. दोन्ही कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवलं 100% लक्षात राहणार आहे. एकदा डोळे नजर फिरवून घ्या. कधी आली? 2016 दोन्ही आली. नचिकेत मोर कमिटीनं आल्या दोन्ही पण. ठीक आहे. कॅपिटल किती लागतं? 1000 कोटी. 25% शाखा कुठं रे? जिथं सुविधा नाही तिथं. PSL किती आहे इथं? 75%. इकडे SLR 75%. PSL आणि SLRमध्ये कन्फ्युजन होऊ नका. स्मॉल फायनान्स बँक आणि पेटीएम बँकमध्ये, पेमेंट बँकमध्ये. तर लक्षात ठेवा, डिपॉझिट किती पण ठेवू शकता तुम्ही. आणि इथं मात्र मॅक्सिमम लिमिट आपण किती दिलेलं आहे? 2 लाख रुपये दिलेलं आहे. अशा रीतीने तुमचं हे परफेक्ट झालं. ठीक आहे. आता लीड बँक आहे. लीड बँक जी आली होती, तर ही लीड बँकचा कन्सेप्ट काय हा एक लक्षात ठेवा. फार महत्त्वाचा मुद्दा आहे लीड बँकचा. तर लीड बँक 1969ला कन्सेप्ट आलेला आहे. तर गाडगीळ नावाचा अभ्यासगट आलेला होता. आता ही इथे मी ट्रिक केली आहे बघा, लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासाठी लीड गिळाली अभ्यास करताना. कशाचा अभ्यास करताना रे? लीड बँकचा अभ्यास करताना गिळाली. असे काहीतरी ट्रिक आहे. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं. लीड आणि गीळ म्हणजे काय? गाडगीळ आणि लीड बँक. म्हणजे जर समजा विचारला उद्या प्रश्न की लीड बँक कोणाच्या रिकमेंडेशननुसार आलेले, तर कोणा सांगणार तुम्ही? गाडगिळांच्या. आता तुमचं विसरेल का रे? विसरू शकत नाही. अशा ट्रिक जर करून लक्षात ठेवलं तर विसरणारच नाही. 1967ला हा अभ्यासगट बसलेला होता. डॉक्टर गाडगीळ अभ्यासगट बसलेला होता. त्यांनी हे रिकमेंडेशन दिलेलं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, एक डिस्ट्रिक्ट एक बँक हा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. एका डिस्ट्रिक्टनं एका डिस्ट्रिक्टला एका बँकनं लीड करायचं. समजा तुमच्या एरियामध्ये पण बघा, आता कधी आमच्या एरियामध्ये जर बघितलं तर बँक ऑफ बडोदा खूप जास्त आहेत. तुमच्या एरियामध्ये स्टेट बँक असतील, SBI असेल, कुठे महाराष्ट्र बँक असेल, तर त्या काय होतं की ह्या बँका काय करतात? तो जिल्हाच लीड करतात. मग त्या ठिकाणी खूप जास्त सुविधा देणं, पोचवणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर आता बघा, रचना कशी यायची? नरिमन समितीने याची रचना दिलेली आहे. नरिमन समितीनं. आता आपण मी कसं लक्षात ठेवले बघा, नरमू नको, लीड घे. लीड म्हणजे नरिमन समिती आली. कशा संबंधित आहे? प्रश्न खूप साधा येतो. नरिमन समिती कशा संबंधित होती? तर काय म्हणणार आपण? नरमू नको, लीड घे. लीड म्हणजे काय? लीड बँक. तर नरिमन समिती ही लीड बँकच्या संबंधित होती, हे लक्षात ठेवायचं आहे. आता उषा थोरात कमिटी आली होती. त्यांनी सांगितलं होतं की हे चालू ठेवा. उषा थोरात 2009ला कमिटी आली होती. तर ते म्हणले होते की चालू ठेवा. आता 3 कमिटी आहेत, गाडगीळ, नरिमन, उषा थोरात. कशा संबंधित आहेत? तिन्ही पण लीड बँकच्या संबंधित आहे. लीड बँक कधी आली? 1969ला आली. अभ्यासगट कधी आलता? 1967ला आलता. या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवा. उषा थोरात समिती कधी आली ती? 2009ला आली ती.
काय म्हणली होती? चालू ठेवा म्हणली होती लीड बँक, बंद करायचा विचार करू नका लीड बँक. ठीक आहे. तर अजून एक बँक असते लोकल एरिया बँक. लोकल एरिया बँक काय करते रे? 1997ला ही आली होती लोकल एरिया बँक. तर 3 जिल्ह्यांना लागून त्याचं कार्यक्षेत्र असते. समजा आता पुणे असेल, पुणे, नगर आणि सातारा किंवा मग इकडे सोलापूर असेल किंवा काही असेल. ठीक आहे. तर 3 जिल्ह्याला लागून त्याचं कार्यक्षेत्र असतं. असं लोकल एरिया बँकचं कार्यक्षेत्र असते. 1997ला आली ती. लक्षात ठेवा, प्रश्न जर आला तर चुकायला नको. कधी आली ती आणि त्याचं कशा पद्धतीचं त्याचं स्पेसिफिक त्याचं युनिक फीचर काय? तर लोकल एरिया बँकचं हे फीचर आहे. आता बघा महत्त्वाचा मुद्दा बघूयात, IMF आणि वर्ल्ड बँक. तर IMF जे आहे ते IMFची स्थापना कधी जर हा प्रश्न आला तर 27 डिसेंबर 1945ची स्थापना आहे. आणि वर्ल्ड बँकेची स्थापना कधीची आहे रे? 31 डिसेंबर 1945. दोन्ही पण 1945च आहे, विसरायचं नाही. दोन्ही 1945 आहे. फक्त किती दिवसाचा फरक आहे रे? इथं 27 आहे आणि इथं 31 आहे. 29, 28, 29, 30, 31. ठीक आहे. फरक लक्षात ठेवा. दोन्ही एका दिवशी आल्यात का? नाही. दोन्ही एका दिवशी आल्या नाहीत. एकाच वर्षी आल्यात का? हो, एकाच वर्षी आल्यात. प्रश्न असेच येतात. ठीक आहे. तर या सिस्टर इन्स्टिट्यूशन आहेत वर्ल्ड बँक आणि IMF. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, तर याच्यामध्ये IMF काय करत असते? शॉर्ट टर्मचे जे लोन असतात ते देत असते. ठीक आहे. आणि त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? वॉशिंग्टन DC आणि वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर कुठं आहे रे? वॉशिंग्टन DCलाच आहे. याच्यामध्ये IMFचं कन्व्हेन्शननुसार अध्यक्ष नेहमी हे युरोपियनच असतात IMFचे, आणि वर्ल्ड बँकेचे मात्र नेहमी अध्यक्ष हे अमेरिकन असतात. सध्या कोण आहेत रे? अजय बंगा हे अध्यक्ष आहेत. आणि सध्याच्या IMFचे अध्यक्ष कोण आहेत? क्रिस्टिना जॉर्जिया, त्या बल्गेरियाच्या आहेत, बल्गेरियाच्या. लक्षात ठेवा. आता यांची कामं काय आहेत रे? IMF आणि वर्ल्ड बँकची कामं काय आहेत? तर लक्षात ठेवा, IMFची कामं काय आहेत? संकटातील अर्थव्यवस्था जी असतात त्यांना बाहेर काढायचं आहे, व्यापार सुरळीत चालू द्यायचा आहे. आणि तिथं काय काय होतं मग? आणि इथं वर्ल्ड बँकचं कामं काय आहेत? आपल्याला इथं काय करायचं आहे? लाँग टर्म लोन द्यायचे आहेत. सॉफ्ट लोन विंडो जी आहे ती वर्ल्ड बँकची आहे, लाँग टर्म. आता त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये किती इन्स्टिट्यूशन आहेत? तर 5 इन्स्टिट्यूशन आहे. पहिला प्रश्न. तर कामं काय आहेत रे यांची? IBRD एक आहे आणि IDA. ह्या दोन्हीची मिळून काय तयार होते? वर्ल्ड बँक तयार होते. ठीक आहे. वर्ल्ड बँक तयार होते. आणि ह्या बाकीच्या ज्या 3 इन्स्टिट्यूशन आहेत, आता याच्यातली IDA जी आहे, IDAची कामं काय? तर इंटरेस्ट फ्री लोन जे असतात ते IDA देत असते 20 ते 25 वर्षासाठी. आणि इंडिया त्याच्यातून इंडियात लार्जेस्ट लोन घेतो IDAतून. आणि ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर IFC, मिगा आणि ICSID. तर या 3 इन्स्टिट्यूशन आहेत, त्या वर्ल्ड बँक ग्रुपचा जरी पार्ट असल्या तरी पण त्या वर्ल्ड बँकमध्ये कन्सिडर केले जात नाहीत. वर्ल्ड बँकमध्ये 2च, IBRD आणि IDA. तर IFC, मिगा आणि ICSID. तर या 3मध्ये IFCचं काम काय? तर प्रायव्हेटसाठी प्रमोशन करायचं काम असते याचं फंक्शन. मिगाचं काम काय? तर माहिती पुरवणे, इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आणि ICSID हे इंडियाचा पार्ट नाही आहे. कारण काय माहिती आहे का? ट्रेड रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी हे काय करत असते तर नियम इम्प्लिमेंट करत असते. आणि याचे जे निर्णय असतात ते बाइंडिंग असतात. त्याच्यामुळे काय होतं की निर्णय बाइंडिंग असल्यामुळं आपल्यावर सोअर्निटीवर प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं आपण हे काही जॉईन केलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात, हे जे लोन असतात ते लिबोर रेटप्रमाणे बँक आपली जी वर्ल्ड बँकचा जो ग्रुप आहे तो काय करतं? लिबोर रेटप्रमाणे देशांना कर्ज देत असते आणि लाँग टर्म कर्ज देत असते. ठीक आहे. प्रायव्हेटला पण देतं. तर आता बघा, याच्यामध्ये पेपर गोल्ड नावाची एक करन्सी असते, स्पेशल ड्रॉइंग राईट त्याला म्हटलं जातं. स्पेशल ड्रॉइंग राईट. तर याच्यामध्ये अमेरिकेला सगळ्यात जास्त वाटा आहे त्याचा. अमेरिकेचं वोटिंगमध्ये इन्फ्लुएन्स सगळ्यात जास्त आहे. तर बघा, याच्यामध्ये डॉलर 40%, युरो 30%, पाऊंड 10%, येन 10% आणि रेनबी 20%. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जर फॅक्च्युअल क्वेश्चन आला तर चुकायला नको. ठीक आहे. समजलं? IMF आणि वर्ल्ड बँक बघून घ्या.
एकदा कसं कसं आहे ते. अध्यक्ष कोणाचा कुठं असतो? IMFचा अध्यक्ष युरोपियन, वर्ल्ड बँकचा कुठं नेहमी अमेरिका, अजय बंगाच असतात. सध्या क्रिस्टिना जॉर्जिया आहेत त्या IMFच्या अध्यक्ष आहेत, बल्गेरियाच्या आहेत. वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये काय काय येतं, नियम कसं कसं आहेत, काय काय आहे. ठीक आहे, चला तर आता आपण बघूयात परकीय व्यापार. आता परकीय व्यापारामध्ये काय बघायचं आपल्याला, तर बॅलन्स ऑफ पेमेंट. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात रे, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. तुम्हालाही माहितीच असेल, बेसिकचा पार्ट आपण तुम्हाला माहिती आहे असं समजूनच गोष्टी चालू आहेत. ठीक आहे, तर करंट आणि कॅपिटल. करंट अकाउंटमध्ये काय काय येतं, विजिबल अकाउंट आणि इनविजिबल अकाउंट. करंट अकाउंटमध्ये विजिबलमध्ये आपण सध्याच्या कंडिशनला निगेटिव्हमध्ये, म्हणजे जे गुड्स असतात त्याच्यामध्ये आपण निगेटिव्हला आहे, म्हणजे आपण इम्पोर्ट खूप जास्त करतो एक्सपोर्टपेक्षा. आणि इनविजिबलमध्ये आपण पॉझिटिव्हला आहे, म्हणजे आपण सर्व्हिस ज्या सेवा आहेत त्या एक्सपोर्ट खूप जास्त करत आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे खूप इंटेलेक्च्युअल लोक आहेत आणि ती IT असेल, IT सेक्टर असेल किंवा सर्व्हिस सेक्टर असेल, तर आपण ही सर्व्हिस BOP आपल्याकडे आहे, खूप चांगलं सेक्टर. तर त्याच्यामध्ये इनविजिबलमध्ये आपण पॉझिटिव्हला आहे. त्याच्यामध्ये बँकिंग असेल, रेमिटन्सेस असेल, IT असेल, ह्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह आहे इनविजिबलला. मात्र विजिबलला गुड्स सेक्टरमध्ये आपण काय आहे रे, निगेटिव्हमध्ये. ठीक आहे, कारण की आपली बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय होतं, आपण क्रूड ऑइल वगैरे, गोल्ड खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट करत आहे. इम्पोर्ट केल्यामुळं आपलं करंट अकाउंटमध्ये, विजिबल अकाउंटमध्ये आपण ओव्हरऑल निगेटिव्हला आहे. ठीक आहे, आणि कॅपिटल अकाउंटमध्ये पॉझिटिव्हला आहे आपण. कॅपिटल अकाउंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये कर्ज येतं, FDI असेल, या गोष्टी येत असतात बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये. आता महत्त्वाचा अजून एक मुद्दा बघा, आयात आणि निर्यातीमध्ये टॉप ट्रेड पार्टनर कोण आहेत रे आपले, टॉप ट्रेड पार्टनर. तर टॉप ट्रेड पार्टनरमध्ये इथं बघा, तर टॉप ट्रेड पार्टनरमध्ये USA 1 नंबरला आहे, 2 नंबरला चायना, 3 नंबरला UAE. 3 लक्षात ठेवायचे 2024-25चे. USA 1 नंबर, चायना 2 नंबर, UAE 3 नंबरला आहे. आता आयात आणि निर्यात 2024-25चं जे आहे ते आपण आयात आणि निर्यातीमध्ये काय सिनारिओ होता ते बघूयात आपण. तर आयात आणि निर्यातीमध्ये बघा, आयात आणि निर्यात. आयातीमध्ये क्रूड पेट्रोलियम जे आहे ते आपण सगळ्यात जास्त आयात करत असतो आहे, आणि त्यानंतर गोल्ड, त्यानंतर पेट्रोलियम प्रोडक्ट, आणि 4 नंबरला इलेक्ट्रॉनिक. सिक्वेन्स लक्षात ठेवा, क्रूड पेट्रोलियम 1 नंबर, गोल्ड 2 नंबर, पेट्रोलियम प्रोडक्ट 3 नंबर, इलेक्ट्रॉनिक 4 नंबरला. आता पेट्रोलियम प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये आपण क्रूड ऑइल घेतो आणि त्याचं रिफाईनरी जे अदानी असेल, अंबानी असेल, यांच्या रिफाईनरी आहेत, रिफाईन करून आपण काय करतो रे, एक्सपोर्ट पण करतो पेट्रोलियम प्रोडक्ट 1 नंबरला. त्यानंतर टेलिकम्युनिकेशन प्रोडक्ट आहेत. ठीक आहे, त्यानंतर मेडिसिन आहे, आणि त्यानंतर जेम्स आणि स्टोन आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. निर्यात काय करतो आपण, पेट्रोलियम प्रोडक्ट, टेलिकम्युनिकेशन प्रोडक्ट, मेडिसिन आणि जेम्स अँड स्टोन. आता सगळ्यात जास्त आयात कोणत्या देशाकडून करतो, तर ऑब्व्हियसली चायनाकडून करतो. त्यानंतर रशिया, त्यानंतर UAE, 4 नंबरला मात्र USA आहे. आता इथं 4 नंबरचा 1 नंबरला आला निर्यातीमध्ये, USAला आपण सगळ्यात जास्त निर्यात करतो. म्हणून तर ट्रम्प बाबा जे आहेत, ट्रम्प बाबा ते काय करत आहेत रे, आपल्यावर टॅरिफ लावत आहेत खूप जास्त. टॅरिफ कशामुळे लावत आहेत, हे लॉजिक आहे. आपण खूप जास्त निर्यात करतो अमेरिकेला, त्यानंतर UAEला निर्यात करतो, त्यानंतर नेदरलँडला, त्यानंतर हे 2 नंबरला UAE, 3 नंबरला नेदरलँड, 4 नंबरला UK आणि 5 नंबरला चायना. हे कधी 5 नंबरला चायना कधीचं सांगतो रे मी, हे 2024-25चं रिसेंटच्या आकडे आहे. 2024-25 रिसेंटच्या आकडे, त्याच्यामुळे ह्याच्यावर बिंदास तुम्ही राहू शकता. स्क्रीनशॉट मारून घ्या लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे, मारून घ्या स्क्रीनशॉट, तुम्हाला वेळ देतो मी स्क्रीनशॉटला. टॉप ट्रेड कोण आहे आणि ह्याच्यावरून एक प्रश्न तरी सुटेल तुम्हाला. स्क्रीनशॉट मारून घ्या. चला पुढं, मारला असेल स्क्रीनशॉट. नेक्स्ट, तर बघा, टर्म्स ऑफ ट्रेडमध्ये आपण अमेरिकेला पॉझिटिव्हमध्ये आणि चायनाला निगेटिव्हमध्ये. आपण अमेरिकेला जेवढं इम्पोर्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्टला खूप जास्त आहे आपण अमेरिकेला. हेच जर चायनाच्या बाबतीत बघितलं तर इम्पोर्ट आपण खूप जास्त करतो आणि एक्सपोर्ट कमी करतो चायनाच्या बाबतीत. त्याच्यामुळे टर्म्स ऑफ ट्रेड जे आहे ते निगेटिव्ह आहे चायनाच्या बाबतीत आणि पॉझिटिव्ह आहे अमेरिकेच्या बाबतीत. अमेरिका. आता व्यापाराचा इतिहास बघूयात थोडाफार आपण, म्हणजे जेणेकरून जर काय बेसिकचा प्रश्न आला तर चुकायला नको. 1854मध्ये पहिली सूतगिरण काढली कावजी नानासाहेब दावर यांनी. कुठं काढली रे, बॉम्बेला काढली होती. बॉम्बे. ठीक आहे, आणि रिश्राला ज्यूट मिल काढली 1854ला.
1870ला पहिला लोह पोलाद कारखाना आलेला आहे. कुठे रे? कुल्टी, छोटा वेस्ट बेंगालमध्ये. आता याच्यामध्ये जर काही लिहायचं चुकलं असेल तर समजून घ्या, तुम्ही भावना समजून घ्या. ठीक आहे. तर 1907ला जमशेदपूर दोरबजी टाटा त्यांनी टिस्कोची स्थापना केलेली आहे 1907ला. ठीक आहे. तर हे डेट महत्त्वाचे आहेत. शब्द इथं ग्रामर महत्त्वाचं नाही आहे, तर इथल्या डेट महत्त्वाच्या. डेट लक्षात ठेवा. 1854ला सुतगिरण कावाजी नानासाहेब दावर. परत रजिस्ट्रार 1854 ज्यूट मिल. 1870ला लोह पोलादाचा कारखाना कुल्टी, छोटा बेंगाल. आणि 1907ला जमशेदपूरला दोरबजी टाटा यांनी टिस्कोची कंपनी. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनमध्ये, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आपण 1965ला स्थापन केले. डेट विचारतील डायरेक्ट. एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कधी आले? तर डायरेक्ट म्हणायचं 1965ला. एवढं लक्षात ठेवायचं आहे, बाकीच लक्षात ठेवायची गरज नाही. लगेच 1 वर्षानंतर काय झालं रे? डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी. डिव्हॅल्युएशन. आता डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे डॉलरच्या तुलनेत आपण रुपयाचा काय करत असतो? घसरण करत असतो. डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी. ठीक आहे. तर डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी केलं आपण कधी? 1966ला 1 वर्षानंतर. आणि 4 वर्षानंतर आपण काय केलं रे? 1970ला काय केलं? निर्यात धोरण आणलं. निर्यात धोरण, एक्सपोर्ट पॉलिसी. तर एक्सपोर्ट पॉलिसी कधी आली असा जर प्रश्न आला तर 1970 म्हणायचं. 1970ला. ठीक आहे. आणि 1975ला एक्सपोर्ट लेड इम्पोर्ट पॉलिसी आली. एक्सपोर्ट लेड इम्पोर्ट पॉलिसी कधी आली? 1975ला आली. 1976-77ला काय झालं? व्यापार अधिक झाला. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा असं झालं होतं की 68 कोटी रुपये आपल्याकडे शिल्लक राहिले होते पहिल्यांदा 1976-77ला. ठीक आहे. त्यानंतर 1981ला काय झालं? डेट महत्त्वाचे त्याच्यामध्ये, काय लक्षात ठेवू नका, डेट फक्त लक्षात ठेवायचं. आयात निर्यात धोरण आलं परत 1981ला दुसरं. ठीक आहे. परत त्यानंतर 1985ला 3 वर्षाची इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी आली. 3 वर्षासाठी 3 इयर प्लॅन होता. ठीक आहे. तर अशा रीतीने लक्षात ठेवा. आणि हे जे एक्सपोर्टचे त्याकडे हे 2023-24 लक्षात ठेवायची गरज नाही. 23-24चा प्रश्न शक्यतो येणार नाही. मग असे जे सांगितले ते त्याकडे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता सध्याचा जो प्लॅन आहे तो 6th 5 इयर प्लॅन आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर 2023 ते 28पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? एक्सपोर्ट आपल्याला $2 ट्रिलियन पोचवायचं आहे. $2 ट्रिलियन एक्सपोर्ट 2030पर्यंत. ठीक आहे. हे आपलं कितवी पॉलिसी आहे रे? 6वी पॉलिसी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता बघणार आहे FDI आणि इन्व्हेस्टमेंट. तर FDI ही परमनंट असते आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ही कशी असते? वॉलाटाईल असते. FII. तर याच्यामध्ये इव्हेजन ही काय होतं की टॅक्स इव्हेजन आणि टॅक्स अवॉइडन्स या 2 कन्सेप्ट आहेत, ते लक्षात ठेवा. टॅक्स इव्हेजन हे इलिगल आहे आणि टॅक्स अवॉइडन्स हे लीगल आहे. हे पण अनइथिकल आहे. अनइथिकल म्हणजे काय? अवॉइडन्स म्हणजे काय? तुम्ही लीगल लूपहोल जे आहेत त्याचा वापर करून काय करताय? टॅक्स तुम्ही अवॉइड करताय. आता पार्श्वसारथी शोम कमिटी जी आली होती ती कर चूक वगैरे करणाऱ्यांसाठी होती. तर त्यानं जनरल अँटी अवॉइडन्स जे आहे रूल्स जे आहेत तर ते त्याला काय म्हणतो आपण? गार आले होते. तर 1 एप्रिल 2017ला हे आलेले आहेत, पण याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. फार इम्पॉर्टंट आहे. गार आलेला आहे का रे? नाही. कोणती? शोम समिती कर चुकवणाऱ्यांसाठी होती. ठीक आहे. आता FDI कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त येते हा एक प्रश्न सारखा येतो. इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. तर बघा FDI जे आहे सेवा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त येते, त्यानंतर संगणक क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर व्यापार. हे 2024-25 सांगतो मी, रिसेंटच्या आकडे आहेत. ठीक आहे. तर सेवा, संगणक आणि व्यापार. आता ह्याच्यामध्ये खालचे लक्षात ठेवू नका, काही गरज नाही आहे खालच्या लक्षात ठेवण्याची. फक्त सेवा, संगणक आणि व्यापार ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवले प्रश्न सुटायला पाहिजे. FDI कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त येते? राज्यानुसार. तर कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त येते? ते महाराष्ट्र. हमारा प्यारा महाराष्ट्र टॉपला आहे. ठीक आहे. त्यानंतर कर्नाटक आहे 2 नंबरला. कोविडमध्ये कर्नाटक टॉपला गेलं होतं, पण परत आता महाराष्ट्र 1 नंबरला आलेला आहे. त्यानंतर गुजरात आहे, त्यानंतर दिल्ली आहे आणि 5 नंबरला तमिळनाडू आहे. 5च्या 5 लक्षात ठेवा क्रोनॉलॉजिकली. ठीक आहे. प्रश्न आला तर चुकायला नको, स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटल्यास याचा. राज्यानुसार महाराष्ट्र 1 नंबरला आहे, कर्नाटक 2 नंबरला, गुजरात 3 नंबरला, दिल्ली 4 नंबर, तमिळनाडू
5 नंबरला. आता FDI कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये बॅन आहे हा एक प्रश्न येतो. जुगार असेल, सट्टा असेल, ठीक आहे, लॉटरी असेल, शेती असेल, याच्यामध्ये आपण FDI बॅनच करून टाकला आहे. काय केलं आहे? बॅनच करून टाकलेला आहे. परत कमर्शियल फार्मिंगमध्ये अलाउड आहे, कमर्शियल फार्मिंगमध्ये, पण रिअल इस्टेटमध्ये अजूनही बंद आहे. रिअल इस्टेटमध्ये बंद आहे. रेल्वे ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण बंद आहे. न्यूक्लिअर सेक्टरमध्ये पण बंद आहे. 2025चा प्रश्न आला होता बघा, त्याच्यामध्ये FDI न्यूक्लिअर सेक्टरमध्ये अलाउड नाही आहे. त्याच्यामुळं तो क्वेश्चन सुटत होता जर त्यांनी कोणी पेपर दिला असेल तर. चिट फंड जे आहेत ते चेन मार्केटिंगसाठी, त्याच्यासाठी पण आपण बॅन करून टाकलेलं आहे. आणि ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंटल राईट आहे, त्याच्यासाठी पण आपण हे बॅन केलेली आहे FDI. तर ॲटोमॅटिक जे FDI येते त्याच्यामध्ये काय होतं रे, 1 महिन्याच्या आत तुम्हाला RBIला सांगायचं असतं. ॲटोमॅटिक FDI आली तर 1 महिन्याच्या आत तुम्हाला RBIला सांगावं लागतं. आणि जिथं समजा 500 कोटीपेक्षा जास्त जर जिथं FDI आली, 500 कोटीपेक्षा जास्त जर आली FDI, तर काय करावं लागतं तुम्हाला, ॲटोमॅटिक रूटने येणार नाही ती. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर जे आहे, इकॉनॉमिक अफेअर कॅबिनेटची जी कमिटी आहे, ती कमिटी काय करत असते, अप्रूव्ह करत असते. आणि जर सिक्युरिटी रिलेटेड गोष्टी असतील तर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ती अप्रुव्हल करत असते, लक्षात ठेवा. आता करन्सी अप्रिसिएशन आणि करन्सी डिप्रिसिएशन, ठीक आहे. तर करन्सी अप्रिसिएशनमध्ये काय होतं रे, पर्चेसिंग पॉवर वाढत असते तुमच्या पैशाची, ठीक आहे. आणि एक्सपोर्ट, पण डिप्रिशिएशनमध्ये काय फायदा होतो तर एक्सपोर्ट वाढत असते, ठीक आहे. डिप्रिशिएशन ऑफ करन्सी, जर चायना जे करत आहे कंटिन्युअसली, कशासाठी करत आहे, त्यांचा ट्रेड वाढावा, त्यांचं एक्सपोर्ट वाढावं, यासाठी ते करत आहेत, ठीक आहे. तर आता करन्सी ॲप्रिशिएट झाली तर एक्सपोर्ट काय होतं रे, कमी होतं, एक्सपोर्ट कमी होतं. आणि इम्पोर्ट मात्र वाढतं, इम्पोर्ट वाढतं करन्सी ॲप्रिशिएशन झाल्यानंतर. आणि इथं काय होतं, एक्सपोर्ट जे आहे ते वाढत असते. कशामध्ये, डिप्रिसिएशन ऑफ करन्सीमध्ये एक्सपोर्ट वाढत असते. आता ॲप्रिशिएशन झाल्यानंतर काय होतं, बॅलन्स ऑफ ट्रेड आहे ते कोलॅप्स होतं. पण याचा फायदा होत असतो, डिप्रिशिएशनचा फायदा होत असतो. जरी तुमच्या रुपयाची किंमत घसरत असेल, तरी पण काय होतं, तुम्हाला ओव्हरऑल पॉझिटिव्हमध्ये राहतो तुम्ही, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा रीतीने हा पार्ट होता. अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा बघा, डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी जे आहे ते सरकारनं आतापर्यंत किती वेळा केलं होतं, तर 1949ला केलं होतं एकदा, 1966ला एकदा केलं होतं, 1949ला किती केलं होतं रे, 30%नं केलं होतं, 30.5%नं केलं होतं. 1966ला कितीने केलं होतं, 36.5. 1991ला किती केलं होतं तर 21.5, म्हणजे सगळ्यात जास्त 1966ला केलं होतं. त्यानंतर 1949ला केलं होतं 2 नंबरला, आणि 3 नंबरला 91ला केलं होतं. हे तिन्ही महत्त्वाचं आहे. डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी आपण कधी कधी केलेला आहे, हा जर प्रश्न आला तर चुकायला नको, महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. करंट अकाउंटमध्ये आता अजून एक प्रश्न येतो की करंट अकाउंटची जी कन्व्हर्टेबिलिटी, तर ती कन्व्हर्टेबिलिटी जी आहे तर 1992ला आपण विजिबल अकाउंटमध्ये चालू केली होती. त्याच्यामध्ये 40% पहिल्यांदा RBIला अप्रुव्हलसाठी ठेवलं होतं आणि 60% मार्केटच्या अप्रुव्हलसाठी होतं. 1993ला विजिबल अकाउंटची आपण कन्व्हर्टेबिलिटी जी आहे ती मार्केटची ती 100%च करून टाकली, मार्केटच्या हातात देऊन टाकलं सगळं. 1994ला इनविजिबल अकाउंटची पण आपण कन्व्हर्टेबिलिटी केलेली आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर हे कसं झालं, करंट अकाउंटचं झालं ना, हे झालं करंट अकाउंटचं दोन्ही पण. आणि इथं कॅपिटल अकाउंटच्या कन्व्हर्टेबिलिटीसाठी आपण तारापूर कमिटी आणली होती, पहिली आणि दुसरी, आणि 2005ला मिस्त्री कमिटी होती. तर ठीक आहे, तर भांडवली खात्यावर अजूनही रुपया परिवर्तित नाही, म्हणजे कन्व्हर्टेबिलिटी परावर्तनीय, आता मराठी शब्द आहे कन्व्हर्टेबिलिटी, सोपं मला वाटतं कन्वर्ट करणे. तर हे कॅपिटल अकाउंटवर अजून पण आपण 100% केलेली नाही, लक्षात ठेवा. कॅपिटल अकाउंटचे आहे ते तारापूर कमिटी आणि मिस्त्री कमिटी, या 2 कमिटी लक्षात ठेवा. या कशा संबंधित आहे सर, लक्षात आलं, विचारला प्रश्न, तर तारापूर कमिटी कशा संबंधित आहे रे, भांडवली खात्यावरचं जे परावर्तनीय करणे, रुपयाचं परावर्तनीय करायचं ते कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी 2 कमिटी महत्त्वाची आहेत, तारापूर आणि मिस्त्री. आता छोटाच मुद्दा राहिलेला आहे,
फेरा आणि फेमा. फेरा ॲक्ट कधीच आहे? 1973चा आहे. फेमा कधीच आहे? 99चा आहे. प्रश्न 100% येईल. फेरा कधीच आहे आणि फेमा कधीच आहे? फेरा 1973चा आहे, फेमा 1999चा आहे. 1 जानेवारी 1974ला लागू झालेला आहे. ठीक आहे. हा राक्षसी कायदा म्हटलं जातं याला. आणि हा कधी लागू झालेला आहे? फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट आहे हा, मॅनेजमेंट. आणि हा काय आहे रे? रेग्युलेशन आहे, रेग्युलेट करत होता हा. तर रेग्युलेशनचा आहे. तर 2001ला फेमा झाला आणि 74ला फेरा झाला. तर जॉन फर्नांडिस जे होते त्यांचा हा, तर या ठिकाणी बघा फेमाला काय होते? फेमाला जेलमध्ये जायची पेनल्टी नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं हा राक्षसी कायदा नाही आहे. ठीक आहे. इथं फक्त आपण काय करतो आहे? मॅनेजमेंट करतो आहे, मॅनेजमेंट. ठीक आहे. तर अशा रीतीने फेरा आणि फेमा आहे. त्यानंतर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन 1965. एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आता कांडला जे आहे गुजरातमध्ये, तिथं आहे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. ते एक महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सँटाक्रूज आहे महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. बाकीचे पण आहेत खूप सारे, पण ते काय लक्षात ठेवायची गरज नाही. आता सुरतचं आहे, पण ते पण प्रायव्हेटचं आहे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. तर 1965ला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आलेले आहेत. ही डेट महत्त्वाची आहे, डेट 1965ला. सेकंड एक्झिम पॉलिसी कधी आली? 1997 ते 2002पर्यंत. डेट महत्त्वाची आहे, अगेन डेट महत्त्वाची आहे. 2000चं धोरण आलं. त्यानंतर 2005ला सेजचा कायदा आला आणि 2006ला मात्र तो लागू झाला. सेज कायदा कधी आला आणि कधी लागू झाला, दोन्ही डेट महत्त्वाच्या आहे. आता सेज काय असतं रे? इथं आपण काय करतं? गव्हर्नमेंट काय करत असते? गव्हर्नमेंट काय करतं रे? इथं तुम्हाला कन्सेशन देत असते. काही समजा वीज असेल, वीज मोफत पुरवणं किंवा काही टॅक्समध्ये सवलती असतील, तर या गोष्टी इथं सेजमध्ये होत असतात, कन्सेशन असते. ठीक आहे. आणि सरकार टार्गेट देतो तुम्हाला की एवढं वेळ एक्सपोर्ट करावंच लागेल. ठीक आहे. तर या गोष्टी सेजमध्ये येतात. आता सेज सगळ्यात जास्त कुठं आहेत? तमिळनाडू, त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा. तमिळनाडू 1 नंबरला आहे, महाराष्ट्र 2 नंबरला आहे. महाराष्ट्रात 37 आहेत, लक्षात ठेवा. 37. त्याच्यामध्ये पुणे झोनमध्ये पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. अशा रीतीने हा आपला इथं मुद्दा संपलेला आहे. आपण काय करू? राहिलेल्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू? राहिलेले सगळं संपवू. आता तुम्ही इथपर्यंत लेक्चर बघितलं, याचा अर्थ काय रे? तुम्ही सिरियस आहात आणि तुम्हाला माहिती आहे की हा कंटेंट आपल्याला खूप बेनिफिशियल आहे. तर हे बार ऐका लेक्चर आणि परफेक्शनकडे जावा. ठीक आहे. परफेक्शन महत्त्वाचं आहे, परफेक्शन महत्त्वाचं आहे. परफेक्शन जर असेल तर तुम्हाला मार्क येणार आहे. परफेक्शन महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही इथपर्यंत आलाय तर नक्कीच तुमचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. आणि 100% त्याचे मार्क पण तुम्हाला भेटणार आहेत. 100% मार्क भेटणार तुम्हाला, 100%. ठीक आहे. तर आला आहात, सबस्क्राईब करा आणि नक्कीच नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा आणि तो कंप्लीटही करा. ठीक आहे. धन्यवाद.